नमस्कार. अचानकपणे पौर्णिमाला फोन आलेला असतो की अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये रागिणी पटवर्धन यांना घेऊन या. आता मात्र पौर्णिमा स्वतःशी बोलत असते. कोण असेल हा व्यक्ती आणि त्याने असा फोन का केला असेल? त्यावर लगेचच आता पौर्णिमाला तर नेमकं काय झालंय काहीच कळलेलं नसतं आणि लगेचच आता पौर्णिमा धावत रागिणीच्या बेडरूमजवळ आलेली असते आणि धापा टाकत आलेल्या पौर्णिमाला पाहून रागिणी म्हणत असते, काय गे, काय ऑलिम्पिकमध्ये धावायचा प्रयत्न करतेस की काय? एवढी का श्वास गुदमरल्यासारखं धावतेस तू? त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते, अहो आई, एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने म्हटलं अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये या. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट रागिणी म्हणत असते, अगं पण कशासाठी आणि कोण होती ती व्यक्ती? त्यावर पौर्णिमा म्हणत असते, त्याबद्दल मला काय माहितीच नाही. आणि अशातच आता रागिणी म्हणत असते, आलेल्या नंबरवर पुन्हा फोन कर. त्यावर त्या पौर्णिमाने आलेल्या नंबरवर पुन्हा फोन केला असता समोरच्या व्यक्तीने उचलल्यावर थेट तो बोलत असतो, तुम्ही अजूनपर्यंत घरातून निघाला नाहीत? अहो, तुमच्या घरातील एका व्यक्तीचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आहे. हे वाक्य ऐकल्यावर पौर्णिमा म्हणत असते, काय? आणि अशातच आता थेट समोरच्या व्यक्तीने सांगितलेलं असतं, बहुतेक त्या व्यक्तीचं नाव आकाश महाजन असावं, कारण त्यांच्या खिशातून निघालेल्या आय कार्डवर तर तसंच लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये पोहोचा, असं बोलून समोरच्याने फोन कट केलेला असतो. अशातच आता पौर्णिमा रागिणीला म्हणत असते, अहो आई, ऐकलत का तुम्ही? त्यावर लगेचच आता रागिणीला हसू की नाचू की रडू नेमकं तिला काय कळत नसतं. आणि अशातच आता पौर्णिमा म्हणत असते, आई, तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा काटा दूर झाला. त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते, अगं, किती वर्षापासून हा काटा मी कायमस्वरूपी दूर करण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी आज जाऊन ते माझ्या बाबतीत सक्सेस झालंय. त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते, अहो पण आई, आकाश तर गेला, त्या भूमीचं काय? भूमी गेली की नाही ते कळलंच नाही. त्यावर आता रागिणी म्हणत असते, अगं असं काय करतेस? त्यासाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल ना. तिथे गेल्यावरच कळेल की नेमकं काय आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता रागिणी आणि पौर्णिमा थेट हॉस्पिटलमध्ये जायला निघालेले असतात. आणि तेवढ्यात आता रागिणी पौर्णिमाला म्हणत असते, एक काम कर, तू आधी पुढे जा आणि मग मला फोन करून तिथली डिटेल कळव. त्यावर लगेचच पौर्णिमा म्हणत असते, अहो आई, ठीक आहे, असं असेल ना तर मी आधी जाते, तुम्ही या नंतर मागून. आणि लगेचच पौर्णिमा अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते. तिथे आता थेट आकाश महाजन हाच या ॲक्सिडेंटमध्ये संपलेला आहे हे पौर्णिमाला परफेक्ट कळतं. आणि लगेचच आपण पाहतोय तिने आता रागिणीला फोन लावलेला असतो आणि लगेचच ती रागिणीला सांगत असते, अहो आई, आपल्याला मिळालेली न्यूज खरी आहे, आकाश ॲक्सिडेंटमध्ये गेलाय. आता हे बोलणं ऐकून इकडे रागिणी खूपच खुश झालेली असते. आणि तेवढ्यात आपण पाहतोय पौर्णिमाच्या मागे बरोबर भूमी क्षितिजाला घेऊन उभी असते आणि तिने पौर्णिमाचं हे बोलणं ऐकलेलं असतं. आणि लगेचच आता भूमी स्वतःशी बोलत असते, म्हणजे पौर्णिमाला आनंद झालाय तर आकाश गेल्याचा. आता हिचं थोबाड तर सणसणीत फोडलंच पाहिजे. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट भूमीने मागचा पुढचा विचार न करता पौर्णिमाला सणसणीत सगळ्यांसमोर खानाखाली खेचलेली असते. पौर्णिमा जागच्या जागी खाली पडते आणि ती खालूनच बोलत असते, काय गे भूमी, काय झाले काय तुला? अशी मला का मारतेस तू? त्यावर मात्र आता भूमी म्हणत असते, सांगते तुला नंतर. आता आकाशची डेड बॉडी महाजनांच्या घरात पाठवलेली असते. इकडे आता रागिणीने आधीच सगळा मोठा नाटकाचा ड्रामा तयार करून ठेवलेला असतो. ती खूप मोठमोठ्याने रडू लागते, माझा आकाश, आकाश असा कसा गेलास तू? आणि तिने जो भोंगा पसरलेला असतो तो अक्षरशः पाहण्यासारखा असतो. इकडे मानसीलाही खूप दुःख झालेलं असतं, तीही मोठमोठ्याने रडत असते. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट भूमी तिथे आलेली असते. ती म्हणत असते, तुम्ही सगळे रडताय का? त्यावर मात्र आता भूमी अशा पद्धतीने रिॲक्ट करत असते की आकाशला काहीच झालेलं नाही आहे, तो जिवंत आहे. आणि तेवढ्यात आता रागिणी स्वतःशी बोलत असते, म्हणजे या भूमीला वेड लागलंय तर आकाश गेला याचा झटका तिला लागलाय तर आता माझ्या मार्गातील काटा तर कायमस्वरूपी दूर झाला आहे. आता ही त्याची बायको जर वेडी झाली असेल तर मात्र हिला हँडल करणं खूपच सोपं आहे. आणि अशातच आता रागिणी भूमीजवळ येते आणि ती तिला जवळ घेते आणि म्हणत असते, नको काळजी करू बाळा, नको काळजी करू, मी आहे ना, मी सगळं हँडल करेन. आणि तेवढ्यात आपण पाहतोय अचानकपणे आता थेट
आकाशने रागिणीच्या पाठीवर हात ठेवलेला असतो आणि तेवढ्यात रागिणी वळते आणि आकाशला पाहून मात्र तिची चांगलीच घाबरगुंडी उडते. लगेचच ती आता सैरावैरा धागू लागते. ती म्हणते भूत भूत. आणि अशातच आता पौर्णिमा देखील घाबरलेली असते आणि तेवढ्यात मानसीला नेमकं कळत नसतं की काय चाललंय हे. त्यावेळेला आपण पाहतोय आता आकाश म्हणत असतो, अगं आत्या, अशी माझ्यापासून लांब का जातेस तू? तुझं तर माझ्यावर खूप प्रेम आहे ना. अगं तू मला अशा परिस्थितीत नाहीच पाहू शकत ना, म्हणून मी आता स्पेशल वरून 2 मिनिटाचा वेळ काढून तुला भेटायला आलोय. हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते, तू असा कसा येऊ शकतोस? तू तर मेलायस ना, तुझी डेड बॉडी समोर आहे. त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो, अगं मी तुझ्या मार्गातला काटा होतो ना, म्हणूनच तर तू हा सगळा ॲक्सिडेंट घडून आणलायस ना. आता मात्र मी तुझा जीव घेतल्याशिवाय काही परत जाणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते, मला माफ कर आकाश, मी जर काही चूक केली असेल तर. त्यावर मात्र आता आकाश म्हणत असतो, अगं चूक तर तू केली आहेस, पण याआधी अनेकदा. पण आता चूक नाही तर महापाप केलंयस. माझ्या गाडीचा ब्रेक फेल करून तू माझा ॲक्सिडेंट घडवून आणलास, त्यात माझा मृत्यू झाला आहे. सांग मला, माझी बायको, माझी मुलगी आता कोणाकडे पाहणार? आता मात्र तुझा जीव घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. आणि आकाश आता थेट रागिणीच्या जवळ जात असतो आणि अशातच आता रागिणी म्हणत असते, माफ कर माफ कर, मी खरंच चुकले, मी असं करायला नको होतं, मला नव्हतं माहिती की तू मेल्यानंतरही परत येऊ शकतोस, माफ कर आकाश. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रागिणीला भूमी म्हणत असते, म्हणजे म्हणजे तुम्ही आमच्या गाडीचा ब्रेक फेल केला होता, आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट व्हावा म्हणून. त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते, हो भूमी, मीच सगळं हे घडून आणलंय, पण आता मी काय करू सांग ना आकाशला. त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते, आता मला कोणाला काहीच सांगायची गरज नाहीये. तेवढ्यात आपण पाहतोय रागिणी म्हणत असते, म्हणजे. आणि तेवढ्यात मागून पोलीस पुढे आलेले असतात आणि पोलिसांपाहून रागिणी म्हणत असते, पोलीस? त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो, हो आत्या, पोलीस. मला माहिती होतं तू माझ्या गाडीचे ब्रेक फेले आहेत आणि त्यात आमचा ॲक्सिडेंट तू घडून आणणार, त्यामुळे मी आधीच सगळा प्लॅन करून. त्यावर लगेचच रागिणी म्हणत असते, मग ही डेड बॉडी? त्यावर लगेचच आता डेड बॉडीवरचा कपडा हटवल्यानंतर त्यात पोलिसांचाच एक माणूस असतो. तो माणूस पाहिल्यावर रागिणी म्हणत असते, म्हणजे हा सगळा तुमचा प्लॅन होता तर? आकाश, म्हणजे तू खरा जिवंत आहेस, तुला काहीच झालेलं नाहीये. त्यावर लगेचच आता पोलीस म्हणत असतात, हो, तुमच्या तोंडून सत्य वधवून घेण्यासाठी आम्ही हा सगळा ड्रामा रचला होता आणि त्यात तुम्ही सपशेल अडकला आहात. रागिणी पटवर्धन, आता मात्र तुमची सुटका नाही. तुम्हाला आता तुरुंगात टाकल्याशिवाय आता मी काही आज दुपारचं जेवण, चहा पाणी घेणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, इथे आकाश, भूमी आणि पोलिसांनी मिळून जो काही प्लॅन केलेला असतो तो जमदार आहे का? आणि तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.